नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्वतःच्या जन्मदात्या आईलाच ठार मारण्याचा कट मुलीने रचला आणि त्यात ती यशस्वी झाली. परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सखोल तपासामध्ये अखेरीस हे निष्पन्न झाले आणि त्यांनी कट रचणाऱ्या मुलीसह प्रत्यक्ष खून करणाऱ्या दोघा तरुणांना गजाआड केले आहे. प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून या प्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील आणि विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे. मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला 5 वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती 2 वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. या दरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. त्यामुळे तिने ही हत्या सुपारी देऊन केल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांमध्ये झालेल्या भांडणातून आरोपीने लोखंडी पाईपने वॉचमनच्या डोक्यात फटका मारून त्याला ठार मारून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला कामोठे पोलिसांनी गजाआड केले आहे. कामोठे वसाहतीमध्ये वॉचमॅन म्हणून काम करणाऱ्या कृष्णकांत पांडे आणि त्याच ठिकाणी सुतारकाम करणाऱ्या छोटू कुमार राय यांच्यात भांडण झाले होते. या भांडणामधून छोटू राय याने लोखंडी पाईपने वॉचमन कृष्णकांत पांडे यांच्या डोक्यात फटका मारून जबर जखमी करून त्याला जीवे ठार मारले होते आणि त्यानंतर तो मूळ गावी बिहार येथे जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे ताब्यात घेतले. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे विसर्जन असल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातून पुणेहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. महामार्ग बोरघाट वाहतूक पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबत सांगितले आहे. आज सकाळी 6 पासून पुढील आदेश होईपर्यंत पुणेकडून मुंबई, नवी मुंबई, JNPA, ठाणे, कल्याण, भिवंडी या मार्गाने जाणारी अवजड वाहने थांबवण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट व्हॉट्सअप खाते उघडण्यात आले आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या खात्यावरून चुकीचे मेसेज येऊ शकतात अथवा फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी. मेसेजला रिप्लाय देऊ नये, जेणेकरून बनावट खाते चालवणाऱ्या व्यक्तीला त्याचा गैरवापर करता येणार नाही, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. पनवेलमधील ओरायन मॉलच्या जवळ पडीक जागेत एका इसमाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. ओरायन मॉलच्या मागे पनवेल रेल्वे स्टेशनकडे पायी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला 30 ते 40 वर्षाच्या एका अनोळखी इसमाचा गळा पट्ट्याने आवळून खून करण्यात आल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस पथकाने हा मृतदेह ताब्यात घेऊन त्या अज्ञात मृत व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रायगड जिल्ह्यात डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर बीम लाईट आणि स्नो स्प्रे, हीट स्प्रे यांच्या वापरावर जिल्हा प्रशासनाने यांनी निर्बंध घातले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा गणेश भक्तांना सांभाळावी लागणार आहे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. लेझर लाईटमुळे डोळ्यांच्या पाटलांना इजा होण्याची शक्यता असते, तर डीजेच्या आवाजामुळे बहिरेपणा आणि हृदयविकाराचे झटके येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163(1) अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे गणेश विसर्जन करताना आवाजाची मर्यादा पाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। मोहोपाडा रीस परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून त्यांनी या परिसरात रस्त्यावरून जात असताना 9 जणांच्या अंगावर धावून जखमी केले आहे। त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे। मागील आठवड्यात मोहोपाडा परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाल्याची घटना घडली होती। रविवारी सायंकाळी उशिरा रीस गावात पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 9 जणांना जखमी केले। त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। भारतीय जनता पक्षाचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड यांनी नुकतीच उरण येथील आमदार महेश बालदी यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, मुकुंद गावण, सरचिटणीस सुनील पाटील, शेखर तांडेल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यातील युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे। अशा 1000 केंद्रांचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यातील 12 महाविद्यालयांमध्ये या केंद्रांचा समावेश आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे। त्या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे। महाविद्यालयात अशी केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी दिली जाणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ जमा करण्यात येतो। या योजनेच्या नोंदणीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले। नागपूरच्या कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिर परिसरात त्यांच्या हस्ते अगरबत्ती युनिटचे उद्घाटन झाले। त्यानंतर आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण मेळाव्यात त्यांनी याबाबतची माहिती दिली। या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।